हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपल्या सबस्क्रायबर दीपा जे ह्यांचा प्रश्न घेऊया. खूप आपले सर्वांना उपयोगी आहे म्हणून खूप चांगला प्रश्न विचारले. त्या म्हणतात, काकू, मी तुमचे व्हिडिओज न चुकता रोज बघते. माझे आई बाबा मूळ हुबली कर्नाटकचे, पण त्यांचे लग्नानंतर ते गोव्यात सेटल झाले आहेत आणि माझे लग्न झाले. मी गुजरातला राहते. मला 3 मुली आहेत. माझे मिस्टर छोट्याशा दुकानात नोकरी करतात, पण व्यवस्थित आहे. माझा प्रश्न आहे की माझ्या मुलीबाबत आहे. माझी मुलीची जस्ट 10वी बोर्ड एक्झाम संपलेली आहे. आता जूनपासून 11वीला ती प्रवेश घेणार आहे. पण आता सध्या 2 महिने आम्हाला रिकामे मिळतात. 2 महिने ती घरात असणार आहे. त्यामुळे सुट्टी कशी घालवावी किंवा सुट्टीचं योग्य नियोजन कसं करावं किंवा सुट्टीचा फायदा कसा घ्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे. खूप छान प्रश्न आहे हा. का म्हणजे आता आपल्याला माहीत आहे 10वीच्या परीक्षा संपल्या, 12वीच्या संपल्यात. आईवडिलांना प्रश्न पडतो, काय करायचं? नाही ते काही मुलं नुसतं झोपतात किंवा मोबाईल बघतात, TV बघतात. ह्याचे पलीकडे काहीही करत नाही. आपण हे बघा, आपण मध्यमवर्गीय आहोत. का म्हणजे मी मध्यमवर्गीय आहे म्हणून मी हे व्यवस्थितपणे जाणते म्हणून बोलू शकते. आपल्याला असे दिवस वाया घालवून चालेल का? किंवा आज आपण वाया घालवले असे दिवस की उद्या आपल्याला हे जे काय होणार, अंगवळणी पडणार. त्यामुळे आपण जरासं नियोजन करायला पाहिजे. पूर्वी कसं आजी आजोबांकडे वगैरे सुट्टीत मुलं जायची. हल्ली बरेच ठिकाणी तशी परिस्थिती नाही आहे. का म्हणजे प्रत्येक जण इंडिपेंडेंट आहे. तिथे त्यांचे नोकऱ्यात हे ज्यांना शक्य आहे ते 10 दिवस जाऊन आराम करून या. ज्यांना शक्य नाही ते आपले मुलांना व्यवस्थितपणे डिसिप्लिन, का म्हणजे आयुष्यात आपल्याला पुढे जायला, मोठं व्हायला महत्त्वाचं आहे डिसिप्लिन आणि चिकाटी. हे डिसिप्लिन आपण का नाही लहानपणीपासून मुलांना लावायचं आहे. आता ही सुट्टी तर आपण कशी घालवायची? पहिली गोष्ट, आपले मुलांना काय आवड आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना जीवनात काय महत्त्वाचं आहे. का म्हणजे दिवस बदलतात तसं सगळं काही बदलते. आता मुली असो मुलं असो, सगळ्यांना स्वतःला लागणारं स्वयंपाक पाणी तरी करायला यायला पाहिजे. हे बघा, साध्या गोष्टी जे काही आपण करू शकतो तर त्याच्याशिवाय आपले काही हॉबीज, आपले छंद आपण जास्त डीपमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करू शकतो आणि उद्या हे छंद आपले जीवनाचं, आपलं प्रोफेशन, करिअर बनलं तर त्याच्यापेक्षा आनंदाचं दुसरं काही नाही. पहिलं आपण घरापासून घेऊया डिसिप्लिन. म्हणजे सुट्टी असली तरी उठायची वेळ ठरवा, झोपायची वेळ ठरवा. आता मुलगी असो मुलगा असो, घरातलं स्वयंपाक पाणी, आईला मदत हे करायला यायला पाहिजे. तुम्हाला एक मी घडलेली गोष्ट सांगते. आज आता माझा विद्यार्थी तो पूर्ण इंडियाचं सॉफ्टवेअरचा डाटा हेड आहे. हे खूप जवळजवळ 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10वी झाल्यावर सुट्टी लागेल. मुलं कंटाळतात की हो सुट्टी म्हटल्यावर.
आला माझ्याकडे, अहो मॅडम सुट्टीत काय करायचं, कसा वेळ घालवू म्हणाला. मी म्हटलं काही नाही, ते स्वयंपाक शिकून घे. असं चेष्टेनं आमचं चाललेलं होतं. आईकडनं स्वयंपाक घे. मग त्यानं तर सिरियसली घेतला आणि एवढा छान तो कुकिंग शिकून घेतला. पुढे तो BE झाल्यावर अमेरिकेत गेला. पहिले थोडी वर्ष अमेरिकेत होता, तेव्हा स्वतः तो तिथे बनवायचा. तेव्हा तो आवर्जून म्हणायचा, मॅडम तेव्हाच मला आज उपयोगी पडते बघा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आज आपण काही विद्या आत्मसात केली ती कधीतरी उपयोगी पडते. त्यामुळे घरातली कामं, म्हणजे स्वयंपाकाची म्हणत नाही, घरातली कामं ही पण आपण मुलांनी सुट्टीत जरा का, म्हणजे उद्या हॉस्टेलवर ठेवलात त्यांना राहायला. ह्याच्याशिवाय हल्ली बघा 1-2 मुलं असतात, आई वडिलांनंतर त्यांना कोण असते. त्यामुळे त्यांचं ते इंडिपेंडेंटली आपले पायावर उभं राहून जगायला यायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना इंडिव्हिज्युअली करायला यायला पाहिजे. त्यामुळे हे घरातलं सगळं जे त्यांना आवड आहे त्याचे प्रमाणे करूया. दुसरा त्यांचं छंद काय आहे. छंद गाण्याचा छंद असला की गाण्यातलं करू देत, ड्रॉइंग असलं तर ते करू देत, किंवा एखाद्याला व्हिडिओ बनवायचा छंद असलं तर ओके, त्याला आपण हे करूया. हे आपण, किंवा एखाद्याला ऍक्टिंगचा छंद आहे, ऍक्टिंगचे वगैरे क्लासेस असतात, त्याला घाला. कोणाला माहीत उद्या ते मुलांचं करिअर ऍक्टिंगमध्ये पण घडू शकेल. त्यामुळे ज्या मुलांचे आवडीप्रमाणे त्यांना तो आपण अवेलेबल करून द्यायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याचे नंतर डिजिटल, ह्याचे पुढे बघा, ह्याचं पुढचं जग हे डिजिटल आहे. आपल्याला सगळं यायला पाहिजे. आपण हातातले फोनमधनं आपली तिकीटं बुक करतो, ती विमानाची असू देत, रेल्वेची असू देत, किंवा आणि काही, किंवा कम्प्युटरचं नवीन खूप गोष्टी बदलत जातात. त्यामुळे ह्याचं ज्ञान पण कुठले ते डॉक्टर बनू देत, इंजिनियर बनू देत, शिक्षक बनू देत, काही बनले तरी पुढचे पिढीला कम्प्युटरचे ज्ञानाशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यामुळे ह्याचं सगळं ज्ञान आपल्याला ह्या सुट्टीत मिळवता येते. आणि खेळाचे छंद असले, कोणाला क्रिकेट आवडते, कोणाला चेस आवडते, कोणाला आणि काय आवडते, ह्याला सुद्धा भरपूर वेळ आहे. सकाळ संध्याकाळी ते जाऊन खेळू शकतात आणि आरामपणे काही लाईफ एन्जॉय करू शकतात. ह्याच्याशिवाय वाचन, लिखाण हे आवडत असलं, कोणाला स्टिचिंग सुद्धा मिनिमम प्रत्येकाला यायला पाहिजे. ॲटलिस्ट काजा बटणं करायचं, हुक लुक हे करायचं. हे बघा हल्ली हे छोटे करून द्यायला आपल्याला कोणी मिळत नाहीत. नाही ते आम्ही शाळेत असतानाची गोष्ट घडलेली सांगते. अहो मुलांची बटणं गेली तर एवढ्या मोठ्या सेफ्टी पिन लावायच्या बायका. मग माझी मैत्रीण होती, तिच्याकडे वर्क एक्सपिरियन्स होतं. तिनं काय केलं, तिनं सगळ्यांना तिचे पिरियडला आठवड्यात 1 का 2 पिरियड असायचे, तेव्हा तिनं काजं बटणं हुक लूक लावायला सगळं त्यांना शिकवून दिलं. त्यामुळे हे सगळं महत्त्वाचं आहे. नाही ते हल्ली अहो साधं बटन निघालं की बटन शिवायला येत नाही. हे सगळ्या मिनिमम, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, लाईफ स्किल्स. किंवा कोणाला स्विमिंगची आवड असेल, स्विमिंगला पाठवा. किंवा आणि कुठलीही गोष्ट, ड्रायव्हिंग 18 वर्ष झाल्यावर मात्र, हे मोठ्या मुलांना सांगते मी, ड्रायव्हिंग आपल्याला हे करता. हे सगळे लाईफ स्किल्स. आणि आत्ता पूर्वीचे का आपले काळी कसा पुस्तकी ज्ञान असलं की बास झालं, नोकऱ्या लागत होत्या. आता तसं नाहीये. आता ह्या सगळ्या लाईफ स्किल्स आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळे ड्रायव्हिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, हे सगळ्या लाईफ स्किल्स रोजच्या जीवनात आपल्याला लागते.
मी म्हटल्यासारखं इवन बटन लावायला म्हणा, हुक लुक करायला, हे सगळं यायला पाहिजे. त्यामुळे आपण आपला दिवस व्यवस्थित हे करू. आणि मुलांना आवडते बरं का. मी माझे नातीवरनं सांगते, मी माझे नातीला मशीन चालवायला शिकवले. त्याच्याशिवाय तिला बटन लावायला, इवन हुक लुक, हे सगळं तिला येते व्यवस्थित. का हे लाईफ स्किल्स आहेत, हे कधी उपयोगी पडतात. हे सगळं करायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आरोग्याची काळजी घ्यायला आपण त्यांना हे करायला, आपलं आरोग्य हे महत्त्वाचं. आरोग्य आणि शिक्षण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एट द सेम टाइम मी सांगितले पेशन्स म्हणा किंवा त्यांना काही रोजचे जीवनात जे काही आपल्याला फेस करावं लागलं तरी ते चॅलेंजेस फेस करून पुढे जायला यायला पाहिजे. ही गोष्ट आपण त्यांचे निर्माण करायला पाहिजे. नाही तर आज आपण बघतो, हो डॉक्टर्स शिक्षण झाले भरपूर, तरी काय जरासं मनासारखं झालं नाही, जीव दिले, संपवलं. हे काही उपयोग नाही आहे. लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाला येतात. प्रत्येकाला अप्स अँड डाऊन्स येतात. ते चॅलेंजेस आपण कसे फेस करायचे आणि पुढे जायचं हे त्यांना आपण जरासं ह्याचं ज्ञान द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना जीवनात एकदम सक्सेसफुल म्हणून जगायला लायक बनवायला पाहिजे. सुट्टीचा आपण हा पूर्ण उपयोग ह्याच्यासाठी करून घेऊ. आपल्याला ह्याच्याशिवाय आणि काही सांगायचं असलं तर प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. हॅव ए गुड डे.